नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण गव्हर्नमेंटच्या शासनाच्या परिपत्रकानुसार वर्षभर आपण आनंददायी शनिवार हा अगदी उत्साहाने साजरा करणार आहोत. दर शनिवार आपण त्या ठिकाणी आनंदी शनिवार हा उत्साहाने साजरा करणार आहोत. त्याचबरोबर आज सकाळी आपण काही व्यायामाचे खेळ घेतले, कवायती घेतल्या. विद्यार्थ्यांनी सर्व अगदी 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विद्यार्थ्यांनी आनंद घेतला त्या ठिकाणी. आणि आज आपण इयत्तानुसार म्हणजेच इयत्ता 9वीच काही वस्तू व चित्र दाखवून म्हणींचा खेळ हा घेणार आहोत. तर प्रत्येकाजवळ बघा म्हणींचे चित्र आलेले आहेत. काही निसर्गातले काही घटक आहेत आणि घरातली एक वस्तू आहे. ती वस्तू या ठिकाणी फिरवली जाणार आहे रॅपिड राऊंड नुसार. आणि ज्याच्यावरती राज्य येईल त्यांनी ती म्हण ओळखायची आहे आणि मोठ्याने ती सांगायची आहे. तर आपण या खेळाला सुरुवात करूया आणि जोरात टाळ्या वाजवून हा खेळ सुरू करूया. शिट्टी थांबली, शिट्टी थांबली. विद्या आपण पासिंग राऊंड केलेला आहे. ज्या ठिकाणी शिट्टी थांबलेली आहे ती विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थिनीवर राज्य आलेलं आहे आणि तिने चित्र पाहून ही म्हण आहे ती ओळखायची आहे. आणि कोणती म्हण आहे ती सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी सांगायची आहे. नाकापेक्षा मोती जड. चला तिथे ठेवून द्या ते. आता पुढचं तिथून सुरुवात करायची आहे. स्टार्ट. दुसरी म्हण त्या विद्यार्थ्याने गेलेली आहे आणि ती ओळखणार आहे. पाचही बोटं सारखी नसतात. तिसरी म्हण आपण रॅपिड राऊंड केलेला आहे. ऊस ऊस गोड लागला म्हणून काय मुलाखत खाऊ का. चित्र बघायचं चित्र. आता हाती गेला आणि शेपूट राहिले. आपण बघा आता निसर्गातलं एक घटक की जो झाड आहे आणि त्या झाडाची एक वस्तू आपण त्या ठिकाणी गोष्ट फिरवलेली आहे आणि ती त्या विद्यार्थिनी ही ओळखणार आहे आणि त्याच्यावरून ती एक म्हण सांगणार आहे. पळसाला पाने 3. पळसाला पाने 3. तुझ्यावर ठेव.
बघा, आपण घरातली एक वापराची वस्तू की ज्यामध्ये आपण काय भरतो, पाणी, बरोबर ना. मग ती वस्तू विद्यार्थ्यांनी ओळखलेली आहे, तुम्ही पाहिले. पण या वस्तूवरून बघा आपल्याला एक म्हण आठवते है ना. तर ती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ही वस्तू ओळखलेली आहे, पण काय ओळखायचं तिला, त्या वस्तूवरून म्हण ओळखायची आहे. पाहूया ती बरोबर सांगते का. काखेत कळसा गावाला वलसा. काखेत कळसा गावाला वलसा. अशा पद्धतीने आज आपण शासनाच्या परिपत्रकानुसार की विद्यार्थ्यांमध्ये कृती, तो विद्यार्थ्यांना आनंद मिळावा म्हणून वेगवेगळ्या विषयांसंदर्भामध्ये आपण या ज्या काही ऍक्टिव्हिटीज घेणार आहोत आणि त्याच्यातून तुम्ही आनंद घेणार आहात. म्हणी ज्या आहेत त्या म्हणी तुम्ही ओळखल्या, चित्रातून म्हणा किंवा निसर्गातली एक वस्तू असेल त्या ओळखल्या त्या ठिकाणी, आणि याचाच अभ्यास म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षेत सुद्धा उपयोग होणार आहे. त्याचाही तुम्ही पेपरमध्ये लिहिणार आहात आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी खेळलात त्याबद्दल एक विशेष शिक्षक म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. थँक्यू.